रत्नदीप संस्थेचे डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात दुसऱ्या दिवशी आंदोलन, प्रांताधिकाऱ्यांची शिष्टाई. जामखेड. रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या मनमानीला कंटाळून विद्यार्थ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशी झाले. उपविभागीय अधिकारी सायली सोळंकी यांनी विद्यार्थी व संस्थेचे अध्यक्ष व प्रशासनाशी चर्चा केली. तसेच काही मुद्दे विद्यापीठ कुलगुरू यांना पाठवले असून वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे. विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने दिनांक 7 रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पदाधिकारी धारकरी विद्यार्थ्यांसमवेत आमरण उपोषणास बसणार आहेत. रत्नदीप शैक्षणिक संस्थेच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन केले, ते दुसऱ्या दिवशी बुधवारी चालू राहिले. प्रशासनाने बुधवारी विद्यार्थी व संस्था चालक डॉक्टर भास्कर मोरे यांना उपविभागीय अधिकारी सायली सोळंके, तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चर्चेसाठी बोलवले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टर भास्कर मोरे हे जोपर्यंत तहसील कार्यालयाच्या परिसरात आमच्याशी चर्चा करण्यासाठी येत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहे असे सांगून डॉक्टर मोरे यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. अखेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी डॉक्टर भास्कर मोरे यांना चर्चेसाठी विद्यार्थ्यांसमोर आणले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने बोलण्यास सांगितले, मात्र विद्यार्थ्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने विद्यार्थी आक्रमक झाले व गोंधळ उडाल्याने सुरू असलेली चर्चा थांबली होती. उपविभागीय अधिकारी सायली सोळंकी यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्याबरोबर तहसीलदार, पोलीस निरीक्षक, काही कार्यकर्ते व संस्था चालक यांच्याबरोबर चर्चा करून स्थानिक पातळीवरील विषय एकमत झाले. तसेच विद्यार्थ्यांबरोबर एकांतात चर्चा करून विषय समजावून घेतला व त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल असे पत्रकारांना सांगितले. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमुनकर, जामखेड. IBN दूरचित्रवाहिनीचे पत्रकार साहेबराव कोकणे, पत्रकार नासिर पठाण, संजय वारभोग, समीर शेख, अविनाश बोधले, मोहुद्दीन तांबोळी, पप्पू सय्यद, सुजित धनवे हे डॉक्टर भास्कर मोरे यांची बाईट घेत असताना पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आरोपीची बाईट का घेता, विद्यार्थ्यांची घ्या असे भडकाऊ वक्तव्य केले. यामुळे संतप्त विद्यार्थी पत्रकारांच्या अंगावर धावून आले होते. तालुक्यातील सर्व पत्रकारांनी पोलीस निरीक्षक यांचा तीव्र निषेध करून मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री, खासदार व आमदार यांना निवेदन पाठवून कारवाईची मागणी केली आहे. रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी, रत्नापूर तालुका, जामखेड जिल्हा, अहमदनगर या कॉलेजमध्ये मी फार्मसी लास्ट इयर या शैक्षणिक वर्गात मी शिक्षण घेतो. माझं नाव कासोळे जयरामराव साहेब. सर, माझा एक मुद्दा असा आहे की आम्हाला इंटरनल मार्क्सची धमकी दिली जाते. मागच्या सेमला मला 5 आणि 6 मार्क आहेत. मागच्या वेळेस मला नापास केलं आहे आणि आता मला त्या नापास केलेल्या सब्जेक्टचं पर सब्जेक्ट 10,000 रुपये मागत आहेत. सर, मला सांगा, मागच्या वेळेस जर मला चांगले इंटरनल मार्क्स दिले असते 17, 18, 20, 25 पैकी, मी नाही म्हणत दुसऱ्यांसारखं मला 25 पैकी 24 द्या, 23 द्या, पण कमीत कमी 15, 16, 17 एवढे तर देऊ शकता ना. काही नाही सर, 25 पैकी 25 मार्क आहेत का? फक्त ते व्हॉलंटिअर्स मध्ये म्हणून का? मार्क कशामुळे कमी देतात? त्यांनाच विचारा किती सेशनल होत नाही, काय नाही होत. कुठल्याच बेसवर मार्क कोणत्या बेसवर देतात हे सांगा म्हणा. सर, मागच्या वेळेस नापास केलंय, आता मला 10,000 रुपये पर सब्जेक्ट मागतायत. माझ्या एवढी लूज तोडतायत. माझ्या घरी प्यायला पाणी नाही, दुष्काळ पडलाय, कुठनं द्यायचे पैसे आम्ही? मला 7 सब्जेक्ट द्यायचे. बघा सर, रुद्रेश्वर सहकारी साखर कारखाना माझा बाप ऊस तोडतोय. काय करायचं मी? कुठनं पैसे द्यायचे? आणि 4 वर्ष झालं सर मी टार्गेटवर आहे. कोणत्या बेसवर टार्गेटवर करतो मला माहित नाही, पण 4 वर्ष झालं सर मी फर्स्ट इयर पासून आतापर्यंत रोज मी त्याचं बोलणे खातोय रोज, आणि मला रोज धमकी देते. मला एकदा म्हणलं होतं तुझ्या केस टाकतो म्हणून. काय संबंध आहे माझ्यावर केस टाकायचा? कोण टाकतो? मोरे सर मला म्हणे की तुझ्यावर केस टाकणार. कशामुळं? पेपरला जर गडबड गोंधळ केला तर. कुठलीही गडबड गोंधळ न करता मला तो म्हणे गेटमध्येच मला म्हणे तुझ्यावर केस टाकल मी. काय संबंध आहे माझ्यावर केस टाकायचा? ह्यांनी काही केलेलं चालतं. काय मुलं मुली सर मोबाईल घेऊन बसतात. काही मुली येत अशा मोबाईल घेऊन बसतात पेपरला. मोबाईल कोणत्या युनिव्हर्सिटीचा JRS मला सांगा, मोबाईल घेऊन पेपरला बसायचा? आम्ही कुठपर्यंत सहन करायचं सर? आम्ही का? आमचा बाप गरीब आहे, पैसे देऊ शकत नाही म्हणून का? काल मला म्हणे तू 2 लाख रुपये दे, तुला 22 मार्क देतो इंटरनल. कुठनं द्यायचे 2 लाख रुपये? 2 लाख द्यायचे असते तर इथं आलो असतो मी.
रत्नदीपचा काळा बाजार. मागच्या सेमिस्टरला मी बसची फी न भरल्यामुळे सरांनी मला जवळपास अर्धा तास बाहेर ठेवले होते, कारण मी बसची फी भरली नव्हती. मी तरी सरांना म्हटलं, सर मी उद्या देईल, नंतर देईल. सर बोलले नाही, जोपर्यंत तुम्ही बसची फीज कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला एक्झाम मध्ये बसून दिले जाणार नाही आणि हॉल तिकीट पण दिले जाणार नाही. एक्झाम फॉर्मला बसण्यासाठी फक्त ट्युशन फी कंप्लीट पाहिजे. आणि सर 30 हजार रुपये, आता पुढच्या वर्षी तर बोलला 30 हजार रुपये घेणार आहेत, आणि 30 हजार रुपये 3 किलोमीटर साठी 30 हजार रुपये घेत आहेत सर आमच्याकडून बसची फीज. आणि जर्नलचे 6 हजार रुपये, 7 हजार रुपये, एका जर्नलचे 1 हजार रुपये, असे एवढे पैसे लुटतायत सर. आणि ज्यांच्याकडे नसेल ना पैसे त्यांना बोलता डायरेक्ट एक्झाम दिली जाणार नाही, तुम्हाला 1 वर्ष वायडी ठेवू, इंटरनल मार्क्स कमी देणार. आणि CR व्हॉलेंटियर हे बनवतात, जे सरांना वाटेल ना, जे पूर्ण बसल आणि जे सरांना वाटेल हे विद्यार्थी चांगला दिसतो, विद्यार्थिनी चांगली दिसते, मग सर त्यांना टार्गेट करतात. तुम्हाला आता शासनाने मोफत शिक्षण आता जाहीर केलेले आहे, घोषणा केलेली आहे. मग नाही सर, शासनाकडून तुम्हाला काय वाटतं? मोफत शिक्षणाचं पण काय नाही, कारण की दोनच स्टाफ येतं, ते पण प्रिन्सिपल येतं 2, आणि ते सरांच्या पुढे नाहीत सर, त्यांना खूप काही बोलतायत सर. वेळेवर कॉलेज होतं का तुमचं सगळं? लेक्चर एकही होत नाही, फक्त आम्ही सिग्नेचर साठी कॉलेजला जातो. एक सिग्नेचर करायची 3 तास आम्हाला बाहेर खेळायला सोडतात, का तर म्हणे खेळणे महत्वाचे आहे. आणि एक प्रॅक्टिकल नाही झालेले सर आमचे, एक लेक्चर नाही झालेले, काही शिकवत पण नाही आम्हाला तिथं. पूर्ण स्टाफ नाहीये? नाही सर, स्टाफ नावाचा विषयच नाही, स्टाफच नाही, 2 स्टाफ आहे. आणि जेव्हा इन्स्पेक्शन होते ना, तेव्हा BHMS चा स्टाफ ऍज अ फार्मसी स्टाफ म्हणून दाखवला जातो की हा फार्मसीचा स्टाफ आहे. इन्स्पेक्शन वेळेस काय अनुभव आले तुम्हाला? सर इन्स्पेक्शनच्या वेळेस काय नाही, जेव्हा इन्स्पेक्शन असेल ना तेव्हा फार्मसीची बिल्डिंग आहे ना, तिथून आम्हाला शिफ्ट करतात BHMS च्या बिल्डिंग मध्ये, आणि ती म्हणतात BHMS चं इन्स्पेक्शन. आणि जेव्हा BHMS असेल ना, तेव्हा मग त्यांना शिफ्ट करतात आमच्या इथे. म्हणजे असं होतं, म्हणजे सगळं काळा बाजार चालू आहे सर. इथं शिक्षण होत नाही, काय होत नाही, फक्त बिल्डिंगच्या वरती बिल्डिंग बांधायचं काम चालू आहे, आमच्याकडून पैसे वसूल करायचं, आणि म्हणतात फार्मसी पूर्ण गाळ आहे. आम्ही पैसे पूर्ण भरीत नाही म्हणून हे करतात, डिमोटिवेट करतात. तुम्हाला काय येत नाही, तुम्ही काय अभ्यास करू शकत नाही. व्हॉट्सअपला पर्सनली मेसेज करतात. आता कोणी कोणत्या गावचं असेल तर त्यांना मेसेज करतात, मी तुमच्या गावाला जाणारी, सोबत यायचंय का. खूप तिथं सेक्शुअली पण हॅरेसमेंट झालेली आहे. आणि सर रत्नदीप मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटरचे जे प्रेसिडेंट आहे डॉक्टर भास्करराव मोरे पाटील, ते पर्सनल मॅटर काही असेल, मुलीचं असेल किंवा मुलाचं असेल, ते सर जे आहेत ना, ते आपलं काय म्हणतात, टॉर्चर करतात. आणि ते म्हणतात तुमचं इंटरनल मार्क्स मी कमी देईल, आणि देतात सुद्धा. आणि ते पर्सनली टार्गेट करून मुलींना बॅक ठेवतात. आम्ही स्वतः सेकंड इयर बॅक राहिलेलो आहे, मी इंटरनल्स कमी दिलेले. रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर मधले अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे पाटील यांनी इंटरनल तर कमी देतातच, वरून मुलींसकट मुलांना सुद्धा मेंटली टॉर्चर करून धमकी देतात की तुम्ही कसे विषय काढतो तेही बघितलं जाईल. आम्हाला तर म्हणजे आमची तर रिस्पेक्ट ठेवतच नाही. वरून जे पॅरेंट्स आलेले असतात त्या पॅरेंट्सला सुद्धा डिसरिस्पेक्ट करतात, आणि त्यांना सांगतात की वेळ नाही, मीटिंगसाठी स्वतः बोलवतात आणि वरून म्हणतात की वेळ नाहीये. बॉन्डवर पहिली गोष्ट ना, आमच्या पुन्हा कोरा बॉन्ड घेतलेला आहे आमच्या तिघींकडून, म्हणजे तिघी नाही आमच्या चौघींकडून, की त्याची काहीच गरज नाही. आणि त्या कोऱ्या बॉन्डवरती आम्ही काहीच लिहिलं नाही, फक्त सिग्नेचर आहे आणि तिथं रजिस्टर आहे आमचे बॉन्ड, आणि काहीच कारण नाही. आमचे फोन चेक करायचे, त्याच्यामध्ये काही भेटलं तर त्याच्यावरून ब्लॅकमेल करायचं. फोन चेक करायचं तर ऍक्च्युअली पर्सनल याच्यात तुम्ही, म्हणजे सेक्शनल नाही का याच्यात, त्याच्यात जा ना, ते पर्सनल मध्ये जाऊन नाही का फोन चेक करणं, त्याच्यावरून टॉर्चर करणं. आमच्या कॅम्पसच्या बाहेर आमचं काही पण असू दे, त्याला काय संबंध, त्याच्यावरून तो टॉर्चर करतो. काही नाव घे, कोण करतो टॉर्चर ते? 1 मिनिट. भास्कर मोरे.